कसा आहे सगळ्या मित्रांनो 4x4 गाड्या आहेत बघा. सगळ्या 4x4 गाड्या आहेत. हा बघा मित्रांनो शॉर्टकट आहे. लोक वरती चालत यायला लागलेत कारण की पूर्ण गाड्या ब्लॉक झालेल्या आहेत. आणि सोलंग व्हॅली आहे. किती मित्रांनो ऍडव्हेंचर करतात बघा लोक. आता आपण पोहोचलोय अटल टनल बशी, जे की मित्रांनो भारतात सगळ्यात मोठा टनल आहे आणि शेवटचा टनल आहे. ही पूर्ण नदी आहे जे की थोडीच वाहते, बाकी सर्व आटली आहे. मित्रांनो अशा प्रकारे शूट करताना बर्फ काढायला लागतोय बघा. बघा मित्रांनो माझ्या मागे झेंडे जे खूप फेमस असतात आणि खूप छान दिसतात व्हिडिओ मध्ये. कैसा लग रहा है? खूप पकड केला आहे. महाराष्ट्र मुंबई से. हम लोग यूपी से हैं, यहाँ काम कर रहे हैं. देखो. अच्छा मतलब आप काम करते हो आप? काय वाटते चांगलं नाही. घोंगडी वाटते. मी सांगते नाही घोंगडी वाटतं. अरे काटे ना घोंगड क्यों द्या की और कलर है. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आजचा आपला मनाली मला तिसरा दिवस आहे, जे की आज आपण चाललोय सोलंग व्हॅलीला. सकाळी मित्रांनो जायचं कारण की तिकडे ट्रॅफिक खूप असतं आणि प्लस तिकडे मित्रांनो रस्ते सुद्धा बंद असतात, तर खूप टाइम लागेल. तर सकाळी मित्रांनो जेवढे लवकर होतील तेवढं लवकर निघायचं. जी की आपली गाडी जाणार अटल टनलपर्यंत, तिथून परत 4x4 त्या गाड्या जाणार. तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व जर्नी असणार आहे. सर्वांची तयारी झालेली आहे, सर्व गाडीमध्ये बसलेत आणि माझ्या मागे हे सुंदर असं वेदर आहे हे बघा. तर मित्रांनो आज जे काय होणार आहे तुम्हाला मी सर्व काही शेअर करणार आहे, तिकडे कसं असणार आहे काय. तर चला मित्रांनो स्टार्ट करूयात. तर मित्रांनो रूम पासून थोडं पुढे आल्यावरती तसं पार्किंग आहे आणि जे की इकडं मार्केट आहे. मार्केट म्हणजे मित्रांनो इथं मित्रांनो आपल्याला कपडे घ्यायचे, जसं की रेंटवरती स्वेटर्स किंवा पॅन्ट जे बर्फामध्ये कपडे घालतात ते तुम्हाला इथे रेंटवरती घ्यावे लागतील. कारण की जे आपले नॉर्मल शूज किंवा हे कपडे आहेत ते बर्फामध्ये नाही चालणार, ते खराब होऊन जातील. तर आपल्याला इथे घ्यावे लागतील रेंटवरती शूज ते सर्व. तर बाकीचे लोक तिथे सगळे घ्यायला गेलेत. चला जाऊयात. हे अशा प्रकारे शॉप आहे हे बघा कपड्यांचं. चेंज वेंज करतात शूजच शूज. कसं आहे आता जायचं कुठं स्नो मध्ये. अशा प्रकारे माझी ड्रेसिंग आहे बघा ब्लॅक. मी झालो डॉरेमॉन कारण की माझ्या साईजचं काय भेटलं तर मी मला आधी साईज घेतले. ट्रॅफिक जॅम. सो मित्रांनो आता आपण चाललोय सोलंग व्हॅलीच्या इकडे. हे बघा मित्रांनो ट्रॅफिक आहे मागं. ट्रॅफिक असल्यामुळे करून चाललोय. ठीक आहे आपली गाडी गेली पुढं त्या साईडला. तुम्ही मित्रांनो जेवढं लवकर येतील तेवढं लवकर या फिरण्यासाठी, नाहीतर काय होणार नाही, ट्रॅफिक लागणार. ये सूखी घास है क्या? सूखी है गीली है भाई, तभी भी चलती है. सब कुछ ला लेते हैं. ये तो कमाल है. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं जाळ केला या लोकांनी. ओली घास आहे तरी सुद्धा जळते ते बोलले. मला यही तो कमाल है. हे बघा मित्रांनो तुम्हाला अशा वरती आले होते कपडे भेटतील, खाली पण भेटतील वरती पण भेटतील. हे शूज फसफा कंधे पे मेरा बसता चला मैं जहां. मित्रांनो आता आपण आहे सोलंग व्हॅलीमध्ये. माझ्या बघू शकता सोलंग व्हॅली. पण मित्रांनो आता आपण सोलंग व्हॅलीमध्ये ऍक्टिव्हिटी नाही करायची. आपण त्याच्या सीसोला इथून सरळ थोडं अटल टनल क्रॉस करून. कारण मित्रांनो इथे बघू शकता किती क्राऊड आहे. जे ते येतं मनालीमधून ते इथे येतं.
सोलंग व्हॅलीमध्ये. पण इतर मित्रांनो खूप क्राऊड आहे आणि मतलब नाही इथं मतलब मजा पण नाही येणार आहे. तर आम्ही ठरवलंय की इथून आम्ही जाणार आहे सिसोला. तिकडं पण मस्त मित्रांनो वेदर आहे. आणि मित्रांनो आम्ही ही गाडी ठरवली जी की आहे बघू शकतात तुम्ही. अशा मित्रांनो 2 गाड्या ठरवल्या जे की 10,500 मध्ये 10,500 मध्ये 2 गाड्या येऊन जाऊन. तर असं मित्रांनो आम्ही ठरवले जे की तिकडे जाऊन बघत काय काय कशी मजा येते काय. हे असं बर्फाचा फावडा आहे बघा. ह्यांनी बर्फ काढतात आणि सोलंग व्हॅली आहे. किती मित्रांनो ऍडव्हेंचर करतात बघा लोक. हे काय काय आहे बाबा स्केटिंग बिटिंग पूल फायर मजा तर येते. हे अशा प्रकारे सोलंग व्हॅली आहे. आणि आपली अशी गाडी आहे. त्या गाडीतून आपण जायचंय सिसो मध्ये जे की अटल टनल क्रॉस करून. तो मित्रांनो आता आपण पोहोचलोय अटल टनल बशी जे की मित्रांनो भारतात सगळ्यात मोठा टनल आहे आणि शेवटचा टनल आहे. हे बघा 11 किलोमीटरचा मित्रांनो टनल आहे. हा इंडियामधला सगळ्यात मोठा टनल आणि लास्ट टनल. मनाली म्हणजे सगळ्यात फेवरेट प्लेस आहे अटल टनल. मी बघितलं असेल. तर मित्रांनो हा जो टनल आहे हा मित्रांनो खूप सुंदर आहे आणि मनालीमध्ये सगळ्यात फेवरेट प्लेस आहे अटल टनल जे की खूप लोक इथं फोटो आणि व्हिडिओसाठी येतात. हा मित्रांनो जर कधी जास्त बर्फ पडला तर हा टनल बंद सुद्धा असतो. तर असं हा सीन आहे जे की आता खूप सुंदर आहे. मनालीमध्ये स्नो पडल्यामुळे खूप सुंदर दिसतंय. हे बघा खूप मित्रांनो लोक आहेत खूप म्हणजे खूप जण फोटो व्हिडिओज काढतात. आता आपण इथून सरळ जायचं आहे सिसोला जे की इथून काहीतरी 20 किलोमीटर आहे. हा पण टनल 11 किलोमीटरचा क्रॉस करायचा आणि मग आपण सिसोला जायचं. खूप मित्रांनो मस्त वेदर आहे. हे बघा चला जाऊयात. 4x4 गाडी आहे. 4 व्हील ड्राईव्ह ए ऑन नॉर्मल गिअरवर. 2 व्हील ड्राईव्ह 2 चाकांना पॉवर फक्त 4 मध्ये 4 चाकांना. आणि 4चे 2 ऑप्शन एक लो आणि एक हाय. अशी गाडी आहे. असं असते मस्त.
सो मित्र आपण फायनली पोहोचलोय सिसो मध्ये, जे की तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती बर्फ आहे मित्रांनो. तिथं थोडा क्राऊड कमी आहे पण थंडी आणि बर्फ मित्रांनो खूप आहे. जसं आपण मागाशी सोलंग व्हॅलीमध्ये बघितलं तिथं थोडं म्हणजे जास्त क्राऊड होता आणि बर्फ सुद्धा नव्हता आणि तो ऊन आलं होतं. इथं मित्रांनो अटल टनल क्रॉस केल्यावरती म्हणजे इकडे ऊनच नाही आणि प्लस आता बर्फ आहे बघा. पोलीसवाले सुद्धा आहेत कारण की 2 दिवसापूर्वीच मित्रांनो हा रोड जो आहे तो आता ओपन केलाय, कारण की आधी बंद होता तो, कारण बर्फ जास्त होता. आता सुद्धा आम्ही जेव्हा आलो तेव्हा तो बर्फ काढायला चाललेला रस्त्याचा. तर अशा प्रकारे मित्रांनो आमचं एक चांगलं गुडलं कसं म्हणायचं आम्हाला हे बघायला भेटलं, कारण की मित्रांनो मनालीमध्ये खूप जण येतात पण अटल टनल क्रॉस कधी कधी अटल टनल बंद असतो कारण की स्नो पडतो जास्त. तर अशा प्रकारे पण तो आम्हाला बघायला भेटला हे सर्व. हे बघा मित्रांनो अशा गाड्या सुद्धा इथे, तुम्हाला जर काही ऍक्टिव्हिटी करायची असतील तर तुम्ही करू शकता तिथं. हे अशा प्रकारे खूप पब्लिक आहे. बघा मित्रांनो बर्फ काढायचं चालू आहे. मित्रांनो तुम्ही बर्फ बघू शकतात, हा बर्फ आहे जी की मी यातून चालतोय कारण की मला तिथे जायचं आहे फोटो व्हिडिओ काढायला. मित्रांनो सोलंग व्हॅलीच फक्त खूप गर्दी होती, म्हणजे खूप गर्दी होती, प्रचंड गर्दी होती सोलंग व्हॅलीमध्ये आणि क्राऊड सुद्धा होता आणि ऊन सुद्धा होतं. तर तिथं मित्रांनो एवढी मजा नसते आली जे की आता आपण आलोय सिसोमध्ये. मित्रांनो अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि क्राऊड सुद्धा कमी आहे. आणि मित्रांनो अटल टनल क्रॉस करून जेव्हा इकडे आलो ना आम्ही मित्रांनो अतिशय थंडी वाजली. आता आपण पोहोचलोय सिसो व्हॅलीमध्ये, म्हणजे सिसोच आहे. हे बघा बर्फ हा बघा कसा जातोय, घुसतोय, हा असा घुसतोय बर्फ. अशा प्रकारे मित्रांनो हा सीन आहे सगळा. खूप लोक मित्रांनो आले. हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो अशा प्रकारे सिसो व्हॅलीमध्ये एवढी असे लोक आहेत. मित्रांनो अशा प्रकारे शूट करताना बर्फ काढायला लागतोय बघा. असा बर्फ काढला आता इथं, म्हणजे की आता पण इथं उभं राहायचं. हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे इथं आपण ट्रायपॉड लावणार आहे असं आणि शूट करणार आहे. चला करूयात. तर मित्रांनो अशा प्रकारे मी आता इथे खाली आलो. जरा तुम्ही बघू शकतात मित्रांनो अशी झाड आहेत. मित्रांनो हे बर्फ दिसतंय आणि ह्यामध्ये गुडघ्या एवढा पाय जातोय एवढ्यामध्ये आणि पाय एकदम सुन्न झालेत मित्रांनो, सुन्न एकदम थंडगार असं एकदम कळतच नाही की अशी भूल कशी येतात तसं झालंय सेम. पाय खूप थंड झालेत मित्रांनो. जेवढं मी शूट करता येते तेवढं मी शूट करतोय, कारण की माझ्या मित्रांना तर काही शूट नाही करता येत. ते लोक त्यांचं मी काढलं, लोक वरती गेलेत. तर मी आता अशा प्रकारे इथं खाली आलो ट्रायपॉड घेऊन, जे की स्वतःचे व्हिडिओ काढायला, कारण की त्यांना काही एवढं जमत नाही. आणि मित्रांनो बर्फ खूप जास्त आहे आणि पाय रुततात तर खूप थंडी वाजते. अशा प्रकारे ही झाड आहेत बघा, हे बघा. आणि घरं सुद्धा आहेत मित्रांनो. वरती JCBने बर्फ साफ करायला चाललाय. अशा प्रकारे लोक सुद्धा आहेत भरपूर. काही लोकांनी दारू सुद्धा पिले इथं. ओल्ड मग तिकडे एक घर आहे हे बघा. जर तुमचा पूर्ण फोटोग्राफीचा ग्रुप असेल तर तुम्हाला मित्रांनो 100 व्हिडिओ काढता येणार आहेत किंवा व्हिडिओ पोस्ट करता येणार आहेत. जेवढं मित्रांनो मी दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवतोय. नेक्स्ट टाइम मी माझ्या मित्रांना घेऊन येईन. फुल व्हिडिओ धमाल करू, चांगले चांगले सिनेमॅटिक शॉर्ट्स व्हिडिओज चांगले काढू. कारण की पर्सनली मित्रांनो मी एकटा आलो ना तर एवढे मला काय करता येत नाहीत, कारण की सगळं मलाच करायला लागतं. तर अशा प्रकारे तुम्ही जे व्हिडिओ बघताय तर मी अशा प्रकारे घेतलेत, कारण की हे असा सीन आहे. तर चला मित्रांनो, हे अशा प्रकारे सिसो व्हॅली हे खूप सुंदर आहे. जो मित्रांनो वरचा रोड आहे ना, तो वरचा रोड सेम असं वाटतं की स्प्रिती व्हॅलीला जाताना तसं वाटतं सेम. इतका सुंदर आहे, जो पूर्ण बर्फाचे पहाड आहेत, खूप छान वाटतं. तर चला मित्रांनो आपण आता वरती जाऊयात. मित्रांनो अशा प्रकारे ही आपली 3 तासाची जर्नी होती, जी की ड्रायव्हर लोकांनी 3 तासाचा टाइम दिला होता. सिसो व्हॅलीमध्ये सगळ्यांनी व्हिडिओ फोटोशूट केलं. मी पर्सनली गेलो होतो आतमध्ये, खूप मजा आली बर्फामध्ये. कोणत्या मित्रांनो ट्रॅव्हलिंग पार्टनर असताना खूप मजा येते शूट करणारा, जे की सिनेमॅटिक शॉट्स मजा येते घ्यायला.
एकटा असं की काय करता येत नाही आणि बर्फ तर खूप थंड होता त्यामुळे जास्त काय करता झालं नाही मला. असा फोटो व्ह्यू आहे जी की आपली मित्रांनो 4x4 गाड्या आहेत या ज्या फक्त इकडे येतात. मोठ्या मित्रांनो मिनी व्हॅन किंवा बस त्या येत नाहीत इकडं, फक्त 4x4 तिकडे येतात असा सीन आहे. तर आपण सुद्धा मित्रांनो 4x4 मधून आलोय. 4x4 ही बघा ह्या 4x4 आहेत सगळ्या. येताना मित्रांनो आपली ती गाडी होती, आता आपण ह्या गाडीतून चाललोय. हे बघा मित्रांनो इकडे पोलीस सुद्धा आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकतात इथून पहिल्या जाताना अटल टनल आहे जी की अशी कमान आहे. बोर्ड लावलेत बघा, शिमला, चंदीगड, दिल्ली, मनाली, कुल्लू, मंडी हे अशा प्रकारे बोर्ड आहे. फोटो काढायला उतरले खास. बघा मित्रांनो माझ्या मागे झेंडे जे खूप फेमस असतात आणि खूप छान दिसतात व्हिडिओ मध्ये. आणि माझ्या मागून हा दिसतोय हा असा व्ह्यू बघा किती छान दिसतोय, सुंदर आहे बघा. हे बघा अशा प्रकारे मित्रांनो पूर्ण आटली आहे. ही पूर्ण नदी आहे जी की थोडीच वाहते, बाकी सर्व आटली आहे. हे बघा आटली आहे अशा प्रकारे. हा ब्रिज आहे. आता आम्ही चढलोय मागच्या डब्यामध्ये. हे बघा चलान हो सकता है नहीं वो बोले चलेगा आप लोकल क्यों ना आपका नाम शेबांग ये इसके बारे में बता दो ना उनको. यहाँ से मतलब कुछ बताओ ना इसके बारे में, कुछ मतलब किसके बारे में? ये अटल टनल के बारे में मतलब. मौसम 6 महीने बंद होते हैं, बर्फ होती है. ये बंद रहता है अटल टनल तभी. ये तो खोलते रहते हैं, अच्छा अच्छा 3-4 दिन बंद हो जाएगा फिर खोल देता है मशीन से. टूरिस्ट आते हैं कैसे? तुझे से बर्फ देखने आता है. और आप कहाँ से हो? सिस्सू से? हाँ जी पर्ले साइड उधर गाँव है क्या? गाँव है, उधर तेलिंग गाँव है. अगर ये फिर बंद हो गया तो फिर आप कांटेक्ट मतलब कैसे करते हो, मतलब अगर ट्रैवलिंग का आना जाना रहेगा तो मतलब. जैसे रास्ता खुलता चल पड़ता है. अच्छा मित्रांनो अशा प्रकारे आपल्या का मुंबई महाराष्ट्र. तर अशा प्रकारे दादा आहेत त्यांनी थोडीफार माहिती सांगितली. थँक्यू विजिट अगेन. हा येतो परत लवकरच. तर आम्ही बसणार होतो पण पोलीसवाल्याने पकडलं. बरं चलान नाही काढलं. इकडे चलान किती आहे माहिती आहे का? 10,000 15,000 रुपये घेतात. आपल्या मुंबईला 800-200 रुपये तसं नाही. इकडे गेलं 100-200 शिवाय नाही. 10,000 20,000 15 उतरलो आम्ही खाली गपचूप बसलो इथं. ते दादा बोलले की तुम्ही जर चलान भरणार असाल तर मागे बसा. चलो अंकल धन्यवाद. चलो आपको भी, आपको तो बैठने नहीं मिला, फिर कभी बैठेंगे. गाड़ी है लेकिन वो ड्राइवर अभी क्या मालूम किधर पार्किंग में लगाया किधर लगाया, अभी देखना पड़ेगा. हमारे साथ और भी लोग हैं और गाड़ी देखता हूँ और देखने किधर जा रहे हो, नीचे जा रहे हो? अच्छा अच्छा देखता हो. सगळ्या मित्रांनो 4x4 गाड्या आहेत बघा, सगळ्या 4x4 गाड्या आहेत. हे बघा नवीन सगळ्या गाड्या आहेत 4x4. इतर मित्रांनो नॉर्मल फूड स्टॉल सुद्धा आहेत, तुम्ही बघू शकतात जे की चहा, बुट्टे, जेवण सुद्धा अवेलेबल आहे. पॅराग्लायडिंग सुद्धा होते बघा वरून, पॅराग्लायडिंग जे की खूप चार्ज असणार. हा बघा मित्रांनो शॉर्टकट आहे. लोक वरती चालत यायला लागलेत कारण की पूर्ण गाड्या ब्लॉक झालेल्या आहेत. अशा प्रकारे हा शॉर्टकट ट्रॅकिंग चालू आहे आपली. शॉर्टकट मारला शॉर्टकट असं मधून. हे बघा गाड्या मित्रांनो. आता जी लोक याच्यात चालत ती मित्रांनो त्यांच्या गाड्या ऑलरेडी खाली ब्लॉक झाली, ती आता चालू वरती यायला लागले. त्यांना आता वरती जाईपर्यंत संध्याकाळ होईल एवढी गर्दी.
शॉर्टकट आहे, मधून मधून चाललो आहे. जी की आपली गाडी ड्रायव्हर खाली घेऊन गेला, कारण की मित्रांनो वरती खूप पॅक आहे, गाडी पार्किंग करायला जागा नाही आहे, त्यामुळे खाली ड्रायव्हर गाडी घेऊन गेले. तर आपल्याला चालू जावं लागतं असं. बघू तू गाडी लावली काय. हे बघा मित्रांनो किती ट्रॅफिक आहे, सगळे मित्रांनो गाड्या अडकलेत, एवढं ट्रॅफिक आहे ह्यामध्ये. त्यावरून गाड्या येतात मोकळ्या, जे की असं दिसतंय. कंप्लीट 2 किलोमीटर झालं चालतोय, अजून सुद्धा आमची गाडी आलेली नाही. म्हणजे तुम्हाला ट्रॅफिक लवकर निघाल्यामुळे आमचं जे का लवकर कव्हर झालं, नसतं निघालं तर अडकलो असतो आता आम्ही. तुम्ही जर येणार असाल तर लवकर निघा आणि एन्जॉय करा. बर्फ शूज गन बूट दोन एक हो जाएगा. बर्फ भी है, मिट्टी भी है, सब है. चलना पड़ रहा है ना. भैया चलेगी नहीं तो किसमें गाड़ी नहीं जाते ना ऊपर, ट्रैफिक की वजह से सब चल के जाना पड़ा. तर मित्रांनो सकाळी आपण जे कपडे घेतले होते स्वेटर ते सर्व तर आपण आता रिटर्न केले, कारण की आता ते धुवायला जाणार आहे आणि 4 वाजलेत मित्रांनो. तर आपण आता इथून रूमवरती जायचं, तिथून परत आपण मॉनिस्ट्री करायची, जे की जवळच आहे आपल्या रूम जवळच मॉनिस्ट्री आहे, ते आपण बघूयात. आणि नंतर ना उद्याचा दुसरा प्लॅन आहे, ते तुम्हाला नंतर सर्वांनी शेअर करणंच. ते धुवायचं आहे आता हा व्हिडिओ. रुको रुको, हाँ मम्मी को दिखाऊंगा अभी घर जाके. महाराष्ट्र मुंबई से. हम लोग यूपी से हैं, यहाँ काम कर रहे हैं. देखो अच्छा, मतलब आप काम करते हो यहाँ पे. यूपी लेकिन लगते नहीं है आप. नहीं लगते, आप मतलब प्रॉपर यहाँ के लग रहे हो अभी. हम लोग तो यूपी से हैं, इधर के नहीं हैं, पर हमें सब लोग इधर के समझते हैं. लेकिन आपका फेस कट और आप मतलब जो आपकी पोशाक है ना, मतलब आपको मैच हो रहा है सब ऐसा. मैच हो रहा है. हाँ बहुत अच्छी बात है, मैच हो रहा है. क्या सरफ ले आता है, एक पैकेट सरफ ले आता है. मित्रांनो संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता आपण चाललोय मॉनिस्ट्री बघायला, जे की इथून 500 मीटरवरतीच आहे, 1 किलोमीटर पण नाही आहे. बाकीचे लोक कोण नाही आहेत, मी एकटाच चाललोय, कारण की त्यांना कटाळा आहे, ते नाही येत ना, मी एकटाच चाललोय. तर बघूयात कशी आहे मॉनिस्ट्री. काय इथं मॉल रोडलाच आहे, जाऊयात पटकन. हे आता आपण पोचलोय मॉल रोड बशी, जे की परवाशी आपण गेलो होतो मॉल रोडला शॉपिंग करायला नॉर्मल. कपड्यांचं शॉप बघा. बेसिक पे ही आपके पर्स तिबेटियन मॉनेस्ट्री मनालीमधील प्रसिद्ध स्थळांपैकी ही एक जागा आहे. मनाली येथील हिमालयन निगमबामा तिबेटी बौद्ध मठ 1959 मध्ये चीनच्या आक्रमणानंतर आपल्या मायदेशी पळून गेलेल्या तिबेटी निवासितांनी 1959च्या दशकात बांधला होता. हे तिबेटी संस्कृती आणि बौद्ध धर्माचे केंद्र म्हणून काम करते आणि ते एक लोकप्रिय पर्यटक स्थळ आहे, जे त्यांच्या शांत वातावरण आणि स्थापत्य सौंदर्यासाठी ओळखले जाते. हा मठ तिबेटियन बौद्ध धर्माच्या सर्वात जुन्या शाळांपैकी एक असलेल्या निगमपंथाचा भाग आहे आणि तो तिबेटियन लोकांच्या लवचिकतेचा आणि श्रद्धेचा पुरावा आहे. मनालीमधील हे तिबेट संस्कृती आणि बौद्ध धर्माचे एक महत्त्वाचे केंद्र आहे, जे प्रार्थना, ध्यान आणि चिंतनासाठी शांत जागा देते. मठाची वास्तुकला इंडो तिबेटी शैलीचे मिश्रण आहे, जी समुद्र सांस्कृतिक वारसा दर्शवते. मित्रांनो तुम्ही मॉनेस्ट्री बघितली असेल मित्रांनो, अतिशय सुंदर मॉनेस्ट्री आहे. वरती पण मित्रांनो आहे, पण त्याला पर पर्सन 20 रुपये तिकडे आणि ते 6 वाजता बंद होतं, तर आता 6 वाजले. तर बघू मित्रांनो परत काहीतरी जे काय खाली होतं ते तुम्हाला मी शेअर केलं, दाखवलं. अशा प्रकारे इकडे सुद्धा एक मंदिर आहे छोटंवालं, आणि त्या साईडला पण आहे एक स्तूप आहे, आय थिंक आत घंटे आहे. तर तुम्हाला ते सुद्धा मी आज जाऊन दाखवतो, चला. ते बघा मित्रांनो फिरायला लागले.
अशा प्रकारे मित्रांनो अतिशय सुंदर मंदिर आहे, पण आता रात्र असल्यामुळे एवढं काय तुम्हाला दिसलं का नाही माहीत नाही, पण छान आहे. तुम्ही जर कधी मनालीला आलात तर नक्की विजिट करा, छान प्लेस आहे. मित्रांनो तुम्ही मॉनिस्ट्री बघितले असेल, मित्रांनो अतिशय सुंदर मॉनिस्ट्री आहे, खूप छान मंदिर आहे. तुम्ही जर कधी आलात मनालीला नक्की या आणि विजिट करा. तर मित्रांनो उद्या आपल्या 9 वाजता चेकआउट आहे, तर आज आपण थोडीफार शॉपिंग करायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण मित्रांनो उद्याचा स्टे असणार आहे आपल्याला कसोलचा, तिकडे सुद्धा आपण खूप मजा करायची. उद्या आपल्या 9 वाजता चेकआउट आहे, तर चला थोडीफार शॉपिंग करून घेऊयात. तुम्ही जर कधी आलात मनालीला तर नक्की हे मंदिर विजिट करा, छान आहे. तुमच्या बकेट लिस्टमध्ये पाहिजेच. अशा प्रकारे थोडंफार. तुम्ही काय घेताय? कॅप हा ट्रेडिशनल कॅप्स आहेत, म्हणून आम्ही ही आठवण म्हणून घेऊन जातो. हे बघा मित्रांनो, इथं मुलींसुद्धा साहित्य आहे, जे की 200 रुपयाला शॉल आहेत. जर तुम्हाला शॉल घ्यायचे असेल तुम्हाला असं स्वस्तात सुद्धा भेटेल, जे की थंडीमध्ये यूज करतात. 200 रुपयाला कोणती पण घ्या, प्रत्येक रेट दिले येतं. हे बघा, हे अशा प्रकारे शॉप आहे. रोज वाजवाय सकाळ तू घरातली बाहेर काढती, तू बाहेर जा. घरात बोलतील निघ तू घरात नाही. कसं वाजतंय मित्रांनो. काय घेतलं मनाली मधले? भारी वाटते दोन्ही पण ना. मनाली झुमके घेणार आहे का? नसेल तर मला रोटांग पाहिजे. कारण मी लवकर नाही वाटत, ते चांगलं नाही. घोंगडी वाटते, मी सांगते नाही घोंगडी वाटतं. अरे काटे ना घोंगड घेऊन द्या की यायला पण जत्रेला कोणीतरी इथं कोण आहे का नाही? दुकानदार हे दुकानदार कुठे गेला? कोण आहे? हॅलो भैया. ये अच्छा कलर है, बिल्कुल लोकल है. सो मित्रांनो आम्ही फायनली शॉपिंग करून आलो. काय घेतलं? जॅकेट, पॉन्चो, ग्लव्स, मस्कारा, सगळं स्कार्फ वगैरे सगळं घेतलं. खूप सारे आम्ही गेलो हिंगायला गेलेलो. जेवलात? जेवण आता तुम्ही झालं नाही, त्याला बोलू. तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही ही अशी शॉपिंग केली. मित्रांनो मॉल रोड खूप मोठा आहे, तुम्ही सगळं बघितलं असेल. तुम्ही जर कधी आला मनालीमध्ये तर नक्की या. फक्त मित्रांनो एकच नाही की तुम्हाला इथं महाग भेटेल सगळं. आता ही हुडी आहे ती माझ्या अंगात 600 रुपयाची, इथं जरी घ्यायला गेला तर तुम्हाला 3,000ला बसणार, हा ना ग. सगळं डबल प्राइस आहे इथं. तर नॉर्मल मम्मीसाठी मित्रांनो मी आठवण म्हणून घेतलेली आहे. अशा प्रकारे ताईने पण घेतलं. अशा प्रकारे सर्व मार्केट होतं. आता मित्रांनो वेळाले ब्लॉग इथंच एंड करण्याची. तुम्हाला मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. असंच व्हिडिओ येत राहते. स्टे ट्यून. गुड बाय.